भाई बोधू यांना विनंती करतो की त्याने सुफियान ओंबिलकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. ओके ओके. आणि तसंच मी सुफियानजी ओंबिलकराला विनंती करतो की त्याने जिशान यांचा सन्मान करायचा आहे. ते मध्ये मध्ये सांगेल ना तो. तर चालू असलेला सामना आपल्या दोन संघामध्ये पाहायला भेटते. एक साईडला आपल्याला कमिटी मंडणगड बी मंडणगड ए विरुद्ध दुसऱ्या साईडला आपल्याला बांधकोटा संघ पाहायला भेटते. दोन्ही संघामध्ये जे की आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. कदाचित बांधकोटा संघाचा पहिला पॉईंट आलेला आहे. तसंच अजून की मंडणगड संघाचं खातं खुललेलं नाही असेल. तर तसं मंडणगड संघाच्या एक पॉईंटच्या मध्ये मंडणगड संघाचं सुद्धा खातं खुलतोय. दोन्ही संघाचं पॉईंट बघायला गेलो तर दोन्ही संघाचे पॉईंट झाले ते 1-1. थ्री 3-2. सर दोन्ही संघाचे इक्वल पॉईंट आहे 3-3. तसंच एक पॉईंटच्या मध्ये बांधकुट्या संघाच्या पॉईंट टेबलमध्ये वरती जाईल. पॉईंट जाऊन पोहोचले ते 4 ह्या आकड्यावरती. तसं मंडणगड संघ 3 ह्या आकड्यावर. तसंच आपल्याला चांगल्या प्रकारची सर्व्हिस पाहायला भेटली या आसिमच्या माध्यमातून. हा 1 पॉईंट परत एकदा बांधकुट्या संघामध्ये मोजला जाईल. बांधकुट्या संघाचे पॉईंट पाहायला गेलो तरी 5 पॉईंट झालेले आहेत.
तसंच परत एकदा बानकुडा संघामध्ये आणखी एक पॉईंटची वरती जाईल, आणखी पॉईंट एक मोजला जाईल. पॉईंट जो बानकुडा संघाचे जाऊन पोहोचते ते 6 या आकड्यावरती आणि तसंच मंडणगड संघ 3 या आकड्यावर. कदाचित तसेच जर दोन्ही संघामध्ये एक्स्ट्रा खेळाडू कृपया पॉईंटवरती लक्ष ठेवायचे आहेत. परत एकदा बानकुडा संघामध्ये आणखी एक पॉईंट मोजला जाईल, पॉईंट जाऊन पोहोचते. चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला बानकुडा संघाकडून पाहायला भेटतो. 7 पॉईंटवरती असतील त्याचे मंडणगड संघ 4 पॉईंट कमी असेल, म्हणजे बानकुडा संघ 4 पॉईंटच्या लीडनी चालत आहे. अजूनपर्यंत बघा घेतोय चांगल्या प्रकारचं प्रदर्शन आपल्याला बानकुडा संघाचं पाहायला भेटलेलं आहे. पाहूया परत एकदा स्पाईक मारण्याचा प्रयत्न, कदाचित चांगला स्पाईक तर होता आणि तेवढा गुड टेकन सुद्धा आपल्याला बानकुडा संघाकडून पाहायला भेटला. पण कदाचित हा पॉईंट मात्र मंडणगड संघामध्ये मोजला जाईल. मंडणगड संघाचे पॉईंट जाऊन पोहोचले ते मात्र 4 या आकड्यावर. तसंच चांगलं आपल्याला कदाचित चांगलं स्पाईक आपल्याला पाहायला भेटला. या 1 पॉईंटच्या मध्ये परत एकदा पॉईंट्स टेबलमध्ये आणखी एकदा भरती पोहोचेल. पॉईंट जाऊन पोहोचते ते 5 या आकड्यावर. मंडणगड संघ 5 आणि तसंच बानकुडा संघ 7. अजूनही बघायला गेलो तर थोडीशी सर्व्हिस मिस होते, थोडीशी मिस शुएब झांझू थोडीशी सर्व्हिस मिस होते 1 पॉईंटच्या मध्ये. परत एकदा बानकुडा संघामध्ये आणखी 1 पॉईंट मोजला जाईल. पॉईंट्स टेबलवरती बघायला गेलो तरी बानकुडा संघ 8 या आकड्यावरती आणि तसं मंडणगड संघ 5. चांगला स्पाईक तर पाहायला भेटला होता, पण तेवढं चांगलं टेकनसुद्धा आपल्याला बानकुडा संघाकडून पाहायला भेटला. पाहूया चांगला पास तर आपल्याला टॉसिंगसुद्धा चांगली झालेली आहे. स्पाईक मारण्याचा प्रयत्न तेवढंच चांगलं टेकन तर आहेत, पण थोडासा मिसअंडरस्टँडिंग थोडासा दिशा भटकत चाललेली आहे. या 1 पॉईंटच्या मध्ये परत एकदा मंडणगड संघाच्या पॉईंट्स टेबलमध्ये वरती पोहोचेल. पॉईंट्स टेबलमध्ये हा पॉईंट टाकल्यानंतर पॉईंट झालेले ते 6. तसंच बानकुडा संघामध्ये परत एकदा पंचांनी सांगितलं की बानकुडा संघामध्ये आणखी 1 पॉईंट मोजला जाईल, आणखी 1 पॉईंटची 9. तसेच 1 पॉईंटच्या मध्ये बानकुडा संघाचे पॉईंट जाते 9. तसं इथं मात्र थोडासा स्पाईक चुकतोय, स्पाईक चुकतोय आणि बॉल जातोय रेषेच्या बाहेर. मात्र आत्ताचा पॉईंट असेल ते मात्र मंडणगड संघामध्ये. मंडणगड संघाचे बघायला गेले तरी पॉईंट आहेत ते मात्र 7 आणि तसं बानकुडा संघाचे पॉईंट झाले ते 9. सर्फ आपल्याला शुएबच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे पाहायला भेटले. तेवढं चांगलं टेकनसुद्धा आपल्याला आसिमच्या माध्यमातून पाहायला भेटला. पाहूया चांगला पास तर आहे, स्पाईक मारण्याचा प्रयत्न असेल, चांगला स्पाईक पण चांगला होता, तसं टेकनसुद्धा दिलेला सुद्धा होता. पण पाहायला गेलो तरी हा पॉईंट मात्र मंडणगड संघाच्या खात्यामध्ये जोडला जाईल. या 1 पॉईंटच्या मदतीने मंडणगड संघाचे पॉईंट मात्र जाऊन पोहोचले ते 8 या आकड्यावरती. तसंच बानकुडा संघ 9 या आकड्यावर. 1 पॉईंटच्या लीडने असेल बानकुडा संघ. आता मात्र ह्या 1 पॉईंटच्या मध्ये दोन्ही संघ इक्वल झालेले. दोन्ही संघाचे पाहायला गेलो होती 9-9 पॉईंट झालेले. चांगल्या प्रकारचा कमबॅक आपल्याला पाहायला भेटला मात्र मंडणगड संघाकडून. कारण की कदाचित जिद्द आपल्यामध्ये असणे खूप गरजेची असते, कारण की आपण 4 पॉईंट खाल्ले असले तरी 4 पॉईंट वरती जाण्याची सुद्धा ताकद ठेवायची. पाहूया इथं मात्र चांगला सप्लाय सुद्धा आपल्याला बांधकोडायचा. इथं थोडासा चुकताय, थोडीशी नेटीची चुकी होते, चुकीला मात्र माफी नसते. चूक पॉईंट झालेले ते मात्र मंडणगड संघाचे मंडणगड संघ दुहेरी अंकामध्ये पोहोचतोय. मंडणगड संघ जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती आणि तसंच बांधकोडा संघ 9 या आकड्यावरती. इथं सुद्धा चांगलं सर्व आपल्याला पाहायला भेटेल. शुएब बघायला गेलो ना तरी कदाचित स्मॅश सर्व्हिसची की चांगल्या प्रकारची मारत आहे. मगासपासून एक फाऊल गेली, पण बाकीच्या त्यांनी चांगल्या प्रकारचे खूप टाईम आउट झालेला आहे. आणि तसंच आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून फिक्सलपूर यूट्यूब चॅनलवरती आपल्याला संपूर्ण सामने पाहायला भेटतात. त्या कदाचित त्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि सर्व यूट्यूब प्रेक्षकांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत असेल. तसं इथं मात्र थोडेसे चुकत आहे, थोडंसं रियांची इथं चुकी होते आणि इथं मात्र पॉईंट जाऊन पोहोचेल तो बांधकोडच्या संघामध्ये. 1 पॉईंटच्या मदतीने बांधकोड संघाचे सुद्धा पॉईंट झालेले ते 10. इथं मात्र फाऊल असेल, त्याच्यामुळे फाऊल असल्यामुळे बांधकोडा संघामध्ये आणखी 1 पॉईंट असेल. पॉईंट जाऊन पोहोचले बांधकोडा संघाचे 11 आणि तसेच मंडणगड संघ 10. जास्त तर बघायला गेलो तर लीड नसेल मोठी.
कारण की फक्त एकच पॉईंटची लीड आहे. परत एकदा आसिमच्या मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची मॅच जसं त्या संघामध्ये मंडणगड संघामध्ये शुएबची सर्व्हिस चांगली जात असेल तर आसिमसुद्धा सांगतो की मी सुद्धा मारण्याची ताकद ठेवतो. पाहूया इथं मात्र पंच सांगतात की मात्र बानकुडा संघामध्ये आणखी एक पॉईंटची भर पोहोचेल. पॉईंट जाऊन पोहोचेल ते मात्र 13 या आकड्यावर आणि तसंच मंडणगड संघ 10. थोडेसे सप्लाय चुकतात, थोडेसे मिसअंडरस्टँडिंग होत चालले, पण सर्व्हिस बघायला गेलो तरी बानकुडा संघाकडून चांगल्या प्रकारची सर्व्हिस आपल्याला चांगलं पाहायला भेटते आसिमच्या माध्यमातून. कारण की बघायला गेलो तरी पॉईंट झालेले आहेत ते मात्र बानकुड संघ 14 आणि मंडणगड संघ 10. ओके 11. जसं इथे मध्ये सुद्धा एकोणीस स्मॅश मारण्याचा प्रयत्न, चांगला स्पाइक आपल्याला पाहायला भेटतो स्ट्राईकच्या माध्यमातून, कदाचित चांगला स्मॅश पाहायला भेटला. एक पॉईंटच्या मध्ये परत एकदा मंडणगड संघामध्ये मंडणगड संघाच्या स्कोर बोर्डमध्ये भर पोहोचेल. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय तो मात्र 12 या आकड्यावर आणि बानकुडा संघ 14 या आकड्यावर. मंडणगड 12 पॉईंट सांगितलेले आहेत. पॉईंट झाले मंडणगड संघ 12 आणि बानकुड संघ 14. दोन लीड नाही असेल तर मंडणगड तसे तिथे सुद्धा काही पाहायला होतं अब्रामच्या माध्यमातून 1 पॉईंटच्या मदतीने बानकुड संघामध्ये परत एकदा भर पोहोचेल. बानकुड संघाचे पॉईंट जाऊन मात्र पोहोचले ते 15 या आकड्यावर. इथे मात्र सर्व्हिस चुकीला माफी नसेल. आता शुएब झांझू यांच्याकडून सुद्धा आपल्याला सर्व्हिसचा मारा पाहायला भेटणार आहे. कदाचित बघायला गेलो तरी जास्त मोठी लीड नसेल, 2 पॉईंटचीच लीड असेल ती मात्र बानकुडा संघाकडे. पुढचा चेंडू तुझा चांगल्या प्रकारचा ड्रॉप टाकण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंच सांगू हा मात्र चेंडू हवे असेल आणि पॉईंट जाईल तो मात्र बानकुडा संघामध्ये. परत इथे चांगल्या प्रकारे पाहायला आसिमच्या माध्यमातून इथे मात्र बॅक साईड ड्रॉप टाकण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र स्पाइक आपल्याला साईड बेबीच्या माध्यमातून पाहायला भेटते. आणखी एक मात्र 1 पॉईंटच्या मदतीने परत एकदा पॉईंट मात्र जाऊन पोहोचतील ते बानकुड संघ 16 आणि मंडणगड संघ 14. किंवा परत एकदा सांगतो दोन्ही संघाचा जर एक्स्ट्रा खेळत असेल किंवा दक्षता पॉईंटकडे लक्ष ठेवायचं आहे. इथे मात्र पॉईंट मंडणगड संघाकडे असेल. ह्या 1 पॉईंटच्या मध्ये मंडणगड संघाचे पॉईंट जाऊन मात्र पोहोचलेले आहेत ते 15 या आकड्यावरती. बघा तरी बानकुडा संघ 1च्याच लीडने असेल. आता बाहेर गेलो तरी जास्त मोठी लीड नसेल मंडणगड संघाकडे सुद्धा. कारण की जिद्द पाहिजे, कारण की कमबॅक नकाशी होत होता. बाहेर गेलो तरी चांगल्या प्रकारचा कमबॅक तर झाला होता मंडणगड संघाचा. पाहूया परत एकदा. इथे मात्र चांगल्या प्रकारचा स्पाइक आपल्याला पाहायला भेटतो माध्यमातून या 1 पॉईंटच्या मध्ये. आता मात्र दोन्ही संघ हे सेम लेवलमध्ये पाहायला गेलो तर दोन्ही संघाचे पॉईंट हे सुद्धा सेम झालेले आहेत. 16 मंडणगड संघ तसंच 16 बानकुडा संघ. पुढचा परत एकदा स्पाइक करण्याचा प्रयत्न. तिथे मात्र आब्रा रुकतो आणि थोडासा पण बघायला गेलो तरी बानकुडा संघाच्या पॉईंट टेबलमध्ये भर पोहोचेल. कारण की बानकुडा संघाच्या इकडे बघायला गेलो तरी 17 पॉईंट झालेले आहेत. 1 पॉईंटची लीडनी आता परत एकदा बानकुडा संघ चाललेला आहे. पण चांगला सप्लाय आपल्याला पाहायला भेटतो शेपच्या माध्यमातून. आता मात्र ड्रॉप टाकण्याचा प्रयत्न असेल रियान. इथे मात्र चांगला ड्रॉप तर होता पण मागून पाहायला गेलो तरी जही त्याचा चांगला कमबॅक पाहायला भेटला. कारण फिराक सुद्धा आजच्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारचे फिराकच्या मध्ये आपल्याला अजूनपर्यंत चांगले स्पाइक पाहायला भेटलेले आहेत. 1 पॉईंटच्या मध्ये आता सुद्धा परत एकदा इक्वल
बानकोट संघ 17 आणि तसं मंडणगड संघ सुद्धा 17. इथे कारण की आयुष्यामध्ये प्रयत्न सोडणार यशस्वी होता येत नाही आणि यशस्वी होणारे माणसं कधी कदाचित आयुष्यामध्ये प्रयत्न सोडत नाही. मात्र लास्ट पर्यंत आपल्याला झुजावं लागेल कारण की अजून बघायला गेलो तर एकच पॉईंटची मात्र लीड आहे. परत एकदा बघायला गेली तरी बानकोट संघामध्ये पॉईंट आणखी एकदा भर पोहोचेल. पॉईंट जाऊन पोहोचेल ते मात्र 18 आणि तसे मंडणगड संघ सुद्धा 18. इथे चांगला स्पाईक पाहायला भेटला होता. जिशान आपल्या सांगितलं पाठी या लाईव्ह चालू आहे कृपया लक्ष ठेवा. जिशान कृपया पाठी या. पॉईंट 18-19 मंडणगड संघ 19 आणि तसेच बानकोट संघ 18. हे चांगल्या प्रकारे ड्रॉप होता. टॉस करतोय. चांगला स्पाईक मारण्याचा प्रयत्न इथे मला टेकन थोडासा चुकतोय. कदाचित बघायला गेलं तरी चांगल्या प्रकारे स्मॅश तर पाहायला भेटेल. बानकोट संघाकडून चांगले टेकन सुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहेत. ब्लॉक थोडासा ब्लॉक इथे चुकतोय. थोडासा अब्राचा ब्लॉक चुकतोय आणि मात्र पॉईंटमध्ये जाऊन भर पोहोचेल ती मंडणगड संघामध्ये. आता मात्र मंडणगड संघ 2 पॉईंटच्या लीडने चालत आहे. मंडणगड संघाचे पॉईंट झाले ते मात्र 20 आणि तसा बानकोट संघ 18. प्रयत्न आपला थोडंसं चुकलेला आहे. कदाचित आपल्याला चांगल्या प्रकारे सर्व्हिस आपल्याला पाहायला भेटते शुएब झांजूच्या माध्यमातून. इथे मात्र मॅच ते चांगला होता. स्पाईक चांगला होता पण तिथून ब्लॉक सुद्धा चांगला झालेला आहे. बानकोट संघ सुद्धा व्हॉलीबॉलमध्ये आपला नाव कोरलेला आहे. चांगल्या प्रकारचा खेळ सुद्धा बानकोट संघाचा सुद्धा आहे. तसंच मंडणगड संघ सुद्धा कमी नसेल. मंडणगड संघ सुद्धा चांगल्या प्रकारचा खेळ अजूनपर्यंत दाखवतच आहे आणि चांगल्या प्रकारचे खेळ अजून ह्याच्या पहिले सुद्धा दाखवून झालेले आहेत. इथे मात्र चांगला ड्रॉप आपल्याला रियान खोपटकरच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. 21 मंडणगड संघ 21 आणि बानकोट संघ 19. इथे मात्र परत संघाच्या पॉईंट टेबलमध्ये भर पोहोचेल. मंडणगड संघाचे पॉईंट टेबल जाऊन पोहोचतो ते मात्र 22-22 आणि तसं बानकोट 19-19. इथे मात्र थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होती मंडणगड संघामध्ये. आता मात्र बानकोट संघामध्ये पॉईंटची भर पोहोचली. म्हणजे बानकोट संघाचे पॉईंट जाऊन पोहोचले ते मात्र 20 या आकड्यावरती आणि मंडणगड संघ 22 या आकड्यावर. इथे मात्र थोडासा ड्रॉप चुकतोय आणि मात्र पॉईंट जातोय तो बानकोट संघामध्ये. आता मात्र बानकोट सुद्धा कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. चांगल्या प्रकारचे पॉईंट सुद्धा आपल्याला बानकोट संघ घेताना पाहायला भेटतोय. पाहूया इथं मात्र थोडीशी सर्व्हिस चुकते. चुकीला मागाशी सुद्धा सांगितलं माफी नसेल कारण की आपण जसं जसं चुक्या कराल ते आपल्याला मागणे पडणार आहेत कारण की आपण पाहायला गेलो तरी थोडे कमी लीडमध्ये होतो. आता मात्र मंडणगड संघ जाऊन पोहोचतोय 23 या आकड्यावरती आणि बानकोट संघ 21 या आकड्यावर. आणि तसंच इथे पंधेरी संघाचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी त्या आमच्या कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. तसंच इथे सुद्धा चांगले ड्रॉप आपल्याला पाहायला भेटेल फिराक चिमावकरच्या माध्यमातून. ह्या मात्र 1 पॉईंटच्या मदतीने पॉईंट टेबलमध्ये आणखी परत एकदा मंडणगड भर पोहोचेल. आता मात्र लास्ट पॉईंटची आवश्यकता असेल ती मंडणगड संघाला. मंडणगड संघ 24 आणि तसंच बानकोट संघ 21. पॉईंट झालेले ते मात्र मंडणगड संघ गेम लास्ट टू गो आणि त्याचा बानकोट संघ 22 झालेत. आता मात्र बघा गेले की
अपयश येत असते पण आपल्याला यशाची पायरी मात्र सोडायची नसते. इथे मात्र प्रयत्न करावेच लागणार आहेत कारण की बघायला गेले ना तरी 1 पॉईंट मंडणगड संघाला हवा असला ना तरी 2 पॉईंटची आवश्यकता ही मात्र बानकुडा संघाला हवी. इथं मात्र पहिला सेट क्रमांक पहिला मंडणगड संघ विजयी होतो. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आता मात्र दुसरा सेकंड कृपया नेटच्या साईडने जायचं आहे. कृपया दोन्ही संघाचे आपला जो गेम संपेल तेव्हा आपण नेटच्या खाली नाही जायचं, साईडमधून जायचं आहे. पहिला सेट मात्र मंडणगड संघ विजयी ठरलेला आहे. आणखी 2 सेट बाकी असतील. पहिल्या 2 सेटमध्ये कोणता संघ यशस्वीरित्या गेम जिंकतोय तसंच मी तसं मी पंजाबी संघाचे कर्णधार आले त्यांचा कृपया सन्मान करायचा आहे. पहिली सेट पाहायला गेले तरी फेल पडलेलं आहे. बानकुडा संघाकडून ह्या 1 पॉईंटच्या मदतीने मंडणगड संघाचं खाते खुलत आहे. इथं मात्र शुएब सुद्धा चुकतोय. सर्व्हिस शुएबची सुद्धा इथं चुकते. आता मात्र परत एकदा लेवलमध्ये पॉईंट असतील. बानकुडा संघ 1 वरती असला तरी मंडणगड संघ सुद्धा 1च वरती असेल. इथं मात्र थोडीशी नेटीची चुकी होते. थोडंसं सप्लाय चुकतोय आणि पॉईंट मात्र बानकुडा संघाकडे चुकतोय. पॉईंट जाऊन पोहोचतोय तो बानकुडा संघाचे 2 आणि तसेच मंडणगड संघ 1. आता मात्र परत एकदा पॉईंटमध्ये परत एकदा बघा गेलो तरी बानकुडा संघामध्येच पॉईंट मोजला जाईल कारण की बानकुडा संघाचा पाहायला गेलो तरी 3 या आकड्यावरती बानकुडा संघ पोहोचलेला आहे. आणि मात्र मंडणगड संघ हा 1 आकड्यावर असेल. 2 पॉईंटच्या लीडने चांगल्या प्रकारचा प्रदर्शन दाखवून बानकुडा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. कदाचित पाहायला गेलो तरी हा सुद्धा पॉईंट असेल. ते मात्र बानकुडा संघाचं पाहायला गेलो तरी ह्या सेटमध्ये चांगल्या प्रकारचं प्रदर्शन पाहायला भेटतो. बानकुड संघ 4 आणि तसं मंडणगड संघ चांगल्या प्रकारचा ड्रॉप आपल्याला पाहायला भेटलेला आहे. तो फिराकच्या माध्यमातून 1 पॉईंटच्या मदतीने आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न तर करत असेल की मंडणगड संघ कारण की 2 पॉईंटच्या लीडने बानकुडा संघ चालत आहे. इथं मात्र चांगला स्पाइक पाहायला भेटतो. इथं मात्र पंच सांगतात की हा मात्र पॉईंट जाऊन पोहोचेल तो मंडणगड संघामध्ये. 1 पॉईंटच्या मदतीने मंडणगड संघाचे पॉईंट टेबलमध्ये भर पोहोचेल. मंडणगड संघाचे पॉईंट झाले ते मात्र 3 आणि बानकुडा संघ 4. कदाचित मगाशी सुद्धा सांगितलं चांगल्या प्रकारचा मंडणगड संघ कमबॅक मगाशी सुद्धा केलं तसं आत्ता सुद्धा केलेलं आहे कारण की मगाशी सुद्धा 3 पॉईंटची लीड असताना सुद्धा चांगल्या प्रकारचा प्रदर्शन आपल्या मंडणगड संघामधून पाहायला भेटला तसं आत्ता सुद्धा पाहायला भेटलं. मंडणगड संघाला माहिती आहे की आपण कमबॅक कसं करायचं आणि कसं आपल्याला पॉईंट घ्यायचे आहेत. मात्र इथं मात्र शेप चुकतोय आणि इथं मात्र पॉईंट जाऊन पोहोचेल. पॉईंट मात्र हा पॉईंट असलेला बानकुडा संघामध्ये 1 पॉईंटच्या मदतीने बानकुड संघ 5 आणि मंडणगड संघ 4. इथं बानकुडा संघाचे सुद्धा सर्व्हिस चुकते. आता मात्र हा पॉईंट असेल मंडणगड संघामध्ये 1 पॉईंटच्या मदतीने. परत इथं इक्वल पाहायला गेले तरी 5 मंडणगडचे असतील तर 5 बानकुडा संघाचे. तर आता मात्र मंडणगड संघामध्ये आणखी एक पॉईंटची भरती पोहोचेल. 1 पॉईंटच्या मदतीने मंडणगड संघाचे पॉईंट टेबल जाऊन पोहोचेल तर मात्र 6 या आकड्यावर. इथं चांगला स्पाइक होता. त्याला ब्लॉकसुद्धा चांगल्या प्रकारचा आपल्याला सैफ बोधूच्या माध्यमातून पाहायला भेटला. परत एकदा मंडणगडच्या संघामध्ये 1 पॉईंट वाढ होईल. 1 पॉईंट
बानकुडा संघ चांगल्या प्रकारचं टॉसिंग ते झाला होता, ड्रॉप टाकण्याचा प्रयत्न होता पण अयशस्वी ठरतोय. इथं मात्र चांगला स्पाइक पाहायला भेटतोय आपल्याला, तसंच चांगला प्रदर्शन सुद्धा. हो कृपया पंच 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 रेफरी रेफरी टर्न घ्या, रेफरी रेफरी टर्न घ्या. तसंच बघायला गेलं तरी दोन्ही संघाचे पॉईंट मात्र जाऊन पोहोचले ते मंडणगड संघ एकदम सुरू. आता मात्र फॉर्वर्डमध्ये भर पोहोचते ती बानकुडा संघामध्ये. बानकुडा संघ 7 आणि मंडणगड संघ 8. चांगला ड्रॉप आपल्याला रियानच्या माध्यमातून पाहायला भेटतो, जी की बॅक साईडमध्ये पंच करण्याचा प्रयत्न होता आणि इथं मात्र पॉईंट येतोय. इथं मात्र मंडणगड संघामध्ये आणखी एकदा भर पोहोचेल. मंडणगड संघाचे पॉईंट मात्र जाऊन पोहोचले ते 9व्या आकड्यावर आणि बानकुडा संघ 7व्या आकड्यावर. चांगला स्पाइक आपल्याला पाहायला भेटला रियानच्या माध्यमातून. ह्या 1 पॉईंटच्या मध्ये परत एकदा मंडणगड संघाच्या पॉईंट टेबलमध्ये भर पोहोचेल. पॉईंट टेबल जाऊन मात्र पोहोचतोय ती 10 या आकड्यावर. मंडणगड संघ आता मात्र दुहेरी अंकामध्ये लवकरच पोहोचलेला आहे. आता मात्र शिवेप चुकतोय आणि इथं मात्र पॉईंट जाऊन पोहोचेल तो मात्र बानकुडा संघामध्ये. बानकुडा संघ 8 आणि तसाच मंडणगड संघ 10. इथं सुद्धा चांगल्या प्रकारचा आपल्याला स्पाइक पाहायला भेटला, स्मॅश पाहायला भेटला होता. टेकन देण्याचा प्रयत्न होता पण थोडासा परफेक्ट कनेक्शन नाही झाल्यामुळे इथं मात्र पॉईंट असेल तो मंडणगड संघामध्ये. चांगल्या प्रकारची सर्व्हिस फेकण्याचा प्रयत्न शुएब झांजू. इथं मात्र ब्लॉक सुद्धा ठेवतो आहे कारण की मंडणगड संघ चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दाखवत आहे. ब्लॉक सुद्धा चांगले पडत आहेत, स्मॅशर सुद्धा चांगले आहेत, तसेच सर्व्हिसर शुएब झांजू यांचे सुद्धा आहे. तसेच बानकुडा संघामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दाखवत आहे अजूनपर्यंत, पण आता मात्र थोडासा कमी गतीने बानकुडा संघ खेळत आहे कारण की बानकुडा संघाकडे आता मात्र पॉईंट येईल. आता मात्र 1 पॉईंटच्या मध्ये बानकुडा संघ 9 या आकड्यावर आणि मंडणगड संघ 12 या आकड्यावर होते. 3 पॉईंटच्या लीडने मात्र मंडणगड संघ चाललेला आहे. इथं माझं टॉस केलेला आहे पण ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता. परत एकदा ड्रॉप टाकण्याचा प्रयत्न, चांगला कमबॅक पाठवून जी की सप्लाय देण्याचा प्रयत्न असेल. चांगला सप्लाय सुद्धा दे. इथे मध्ये स्पाइक मारण्याचा प्रयत्न, चांगला शॉट आपल्याला पाहायला भेटेल. कदाचित आजच्या दिवसामध्ये बघायला गेलो ना तरी चांगल्या स्मॅशमध्ये हा सुद्धा मोजला जाईल. मात्र 1 पॉईंटच्या मध्ये पॉईंट जाऊन पॉईंट टेबलमध्ये मंडणगड संघाच्या भर पोहोचेल. मंडणगड संघ जाऊन पोहोचतो तो 13 या आकड्यावरती आणि बानकुडा संघ 9. शुएबच्या बघायला गेलो तरी माझ्या माहितीनुसार तरी पण 6 सर्व्हिस फेल गेलेले आहेत. बानकुडा संघ 10 आणि मंडणगड संघ 13. इथे मात्र परत एकदा बानकुडा संघ सुद्धा आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. अजून की बघायला गेलो तरी मंडणगड संघ 2 पॉईंटच्या लीडने असेल. आणि तसं पॉईंट बघायला गेलो तरी परत एकदा बानकुडा संघामध्ये भर पोहोचे. बानकुडा संघ सुद्धा बघायला गेलो तरी आता मात्र चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दाखवत आहे कारण की 1 पॉईंटचीच लीड ठेवलेली आहे. जिथे 4 पॉईंटची लीड होती ती मात्र आता 1 पॉईंट होती आलेली आहे. आता मात्र बघायला गेलो तरी दोन्ही संघ इक्वलमध्ये लेवलमध्ये आलेले आहेत कारण की बघायला गेलो तरी मंडणगड संघ 13वर असला तरी बांदकुडा संघ सुद्धा आता 13वरती आलेला आहे. चांगल्या प्रकारचा कमबॅक आपल्याला पाहायला भेटला बांदकुट या संघाकडून. होय इथं मध्ये ड्रॉप टाकण्याचा प्रयत्न, काही विराग येतोय, चांगल्या प्रकारचा टॉस करतोय, स्पाइक मारण्याचा प्रयत्न रियानचा असेल आणि चांगला स्मॅश पाहायला भेटला रियान कोपटकरच्या माध्यमातून. कदाचित ह्या सेटमध्ये चांगल्या प्रकारचे स्मॅश पाहायला भेटला आपल्या रियानच्या माध्यमातून. थोडंसं शुएबची थोडीशी सर्व्हिस चुकत आहे त्याच्यामुळे थोडासा संघ थोडासा कमी गतीने चालतोय.
इथे मात्र 1 पॉईंटच्या मध्ये मंडणगड संघ 14 या आकड्यावरती, बानकुडा संघ 13. इथे सुद्धा बानकुडा संघाकडून सुद्धा चांगल्या प्रकारे स्मॅश पाहायला भेटला. 1 पॉईंटच्या मदतीने बानकुडा संघ 14 आणि मंडणगड संघ सुद्धा 14. इथे मात्र थोडासा चुकतोय, सप्लाय चुकतोय, थोडासा परफेक्ट कनेक्शन नाही झालं. इथे मात्र पॉईंट झाला तो बानकुडा संघाकडे. बानकुडा संघाचे पॉईंट मात्र झालेले आहेत ते 15 आणि तसेच मंडणगड संघ 14. इथे मात्र फिराक चुकतोय, सप्लाय द्यायचा प्रयत्न. हा मात्र पॉईंट आहे का? हा पॉईंट नाही. ओके, बानकुडा संघ 15 आणि मंडणगड संघ 14. टाइम आउट. बानकोट संघ 15 आणि मंडणगड संघ 14. परत एकदा बघायला गेलो तर बानकुडा संघामध्ये परत एकदा 1 पॉईंटची भरती भर पोहोचेल. मात्र पॉईंट जाऊन मात्र पोहोचतात ते 16 या आकड्यावरती आणि मंडणगड संघ 14. इथं चांगला स्मॅश पाहायला भेटला. टेकन घ्यायचा प्रयत्न होता पण थोडासा आसिम चुकतोय. इथं मात्र पॉईंट जाऊन पोहोचेल. आता जाऊन पोहोचतोय पॉईंट मात्र मंडणगड 15 आणि बानकोट 16. तसेच ते जॉली बॉईज पंधेरी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी माझी त्याला विनंती करतो की त्याने कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आणि सुफियानजी ओंबिलकर यांना विनंती करतो त्यांचा सन्मान करायचा आहे. इथे सुद्धा इनच पंच सांगतो की हा मात्र सुद्धा इन असेल आणि ह्या पॉईंटच्या मदतीने मंडणगड संघ आणखी एकदा सोबतीमध्ये बघायला गेलो ना तरी मंडणगड संघ 16 वरती आहे. तसाच बानकुडा संघ सुद्धा 16 वरती आलेला आहे. इथे पाहायला गेलं तर फिराकच्या मध्ये सुद्धा चांगल्या पॉईंटच्या मदतीने मंडणगड संघ आता मात्र 1 लीडने पुढे चाललेला आहे. मंडणगड संघ 17 आणि बानकुडा संघ 16. इथे सुद्धा चांगल्या प्रकारचा स्पाइक रियानच्या माध्यमातून पाहायला भेटला. 1 पॉईंटच्या मध्ये परत एकदा मंडणगड संघ जाऊन पोहोचतो 18 या आकड्यावरती आणि बानकुडा संघ 16 या आकड्यावर. आता मात्र 2च्या लीडने चालतोय तो मात्र मंडणगड संघ. तसं पाहायला गेलो तर चांगल्या प्रकारे मॅच पाहायला भेटतो पण इथं मात्र पंचस्थानी की हा पॉईंट मात्र मंडणगड संघाकडे असेल. 1 पॉईंटच्या मदतीने मंडणगड संघ 3च्या लीडने चांगल्या प्रकारच्या गतीने चाललेला आहे पुढे. कारण की 19 आकड्यावरती मंडणगड संघ पोहोचला तर बानकुडा संघ 16 या आकड्यावरती आहे. तसंच जर इथं कोणता नवीन संघ आला असेल तर कृपया आपण प्रवेश करून घ्यायचा आहे. इथं मात्र चांगला स्पाइक आपल्याला बानकुडा संघाकडून सुद्धा पाहायला भेटतोय. 1 पॉईंटच्या मात्र मदतीने बानकुडा संघ 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. मंडणगड संघ 19 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. तसंच इथं शिपोले संघ शाहिद लांबे यांचा सुद्धा इथं आगमन होतोय. आमच्या कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि तसंच मी इम्रानजी बोधू यांना विनंती करतो की शाहिद लांबे यांचा सन्मान करायचा आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे छोटे भाऊ नवाब ते सुद्धा इथं आलेले आहेत. स्कोर झालेले ते मात्र बानकोट संघ 18 आणि मंडणगड संघ 19.
इथं मात्र आय्यान मसुकर यांची टॉसिंग चुकते आणि इथं मात्र पॉईंट जातोय तो बानकुडा संघाकडे. आता मात्र इक्वल मध्ये आलेला आहे तो बानकुडा संघ सुद्धा 19 या आकड्यावरती येऊन पोहोचलेला आहे. बानकुडा संघ 19 आणि मंडणगड संघ सुद्धा 19 आणि इथं मग बोललो तसं पाहायला गेलं दोन्ही संघाचे 19 पॉईंट झालेले आहेत. इथे सुद्धा चांगल्या प्रकारचा पास देण्याचा प्रयत्न दोन्ही संघाचे पाहायला होते. इक्वलमध्ये पॉईंट चालले होते 19 इथं मात्र थोडीशी मिसअंडरस्टँडिंग होते. आता मात्र मंडणगड संघामध्ये 1 पॉईंटनी भर पोहोचेल. पॉईंट जाऊन पोहोचतील ती मात्र 20 या आकड्यावरती मंडणगड संघ आणि तसंच बानकुडा संघ 19 आणि तसंच तर इथं मात्र ड्रॉप टाकण्याचा प्रयत्न असेल. चांगलं टेकन सुद्धा देतो. स्पाईक मारण्याचा प्रयत्न असेल. इथं चांगला स्मॅश सुद्धा पाहायला भेटतो पण सैफच्या माध्यमातून चांगलं टेकन सुद्धा आणि इथं मात्र चांगला स्मॅश पाहायला भेटतो सैफच्या माध्यमातून. इथं मात्र 1 पॉईंटच्या मदतीने मंडणगड संघ जाऊन पोहोचतो 21 या आकडे होते आणि बानकुडा संघ 19. तसं इथं फरहान पोशिलकर यांचं सुद्धा इथं आगमन होतोय. मी मजर यांना विनंती करतो की फरहान पोशिलकर यांचा सन्मान करायचा आहे. तसे बानकुडा संघ 22 आकडे होती असेल तर मंडणगड संघ 21 आकडे होती असेल. एक पॉईंटच्या मदतीने पॉईंट मात्र बानकुडा संघाचे जाऊन पोहोचले 23 आकड्यावरती आणि तसेच चांगल्या प्रकारचं प्रदर्शन आपल्याला आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहे तो मंडणगड संघ. तसेच जाऊन पोहोचले ते बानकुडा संघ 23 आणि मंडणगड संघ 22 आणि आपल्याला रियान जानजी यांचा हे सुद्धा फायदा आहे. त्याने शिकवल्या संघाला शाही यांना सुद्धा त्यांच्या संघासाठी ऑल द बेस्ट सुद्धा सांगितलेलं आहे. चला स्पाइक मारण्याचा प्रयत्न असेल. ब्लॉक सुद्धा चांगला होतोय. आर्यन मसूरकर चांगल्या प्रकारचा ब्लॉक सुद्धा करत आहे. इथं मध्ये फिराकडे बॉल फिरतोय. चांगल्या प्रकारची टॉसिंग सुद्धा. रियान स्पाइक मारण्याचा प्रयत्न. इथं मात्र कदाचित चांगल्या प्रकारचा स्मॅश पाहायला भेटतो रियानच्या माध्यमातून. 1 पॉईंटच्या मध्ये आता परत एकदा आटीकेटीचा सामना पाहायला भेटणार आहे. मंडणगड संघ 23 असेल तर बानकुडा संघ सुद्धा 23. आता मात्र दोन्ही संघाला विजय मिळवायचा असेल तर मात्र 2 पॉईंट घ्यावे लागतील. कोणता संघ 2 पॉईंट अगोदर घेईल तो मात्र या संघामध्ये विजय करेल. चांगल्या प्रकारे स्मॅश पाहायला भेटतो. आता मात्र बानकुडा संघ 1च्या लीडने असेल. 1च पॉईंटची आवश्यकता असेल ती बानकुडा संघाला. बानकुडा संघ 24 आणि मंडणगड संघ 23.
आता त्यांचं लक्ष हा लास्ट पॉईंट असेल, लास्ट पॉईंट हा पॉईंट ज्याच्याकडे येईल तो मात्र विजयी. बेस्ट ऑफ 2 आहे का? बेस्ट ऑफ 2 आहे. ओके, आता मात्र बेस्ट ऑफ 2 सर, जे अगोदर 2 पॉईंट येईल तो मात्र विजयी ठरेल. इथे मात्र फर्स्ट पॉईंट मंडणगड संघाकडे आलेलाच आहे. आता मात्र मंडणगड संघ जर पॉईंट घेतो तर ह्या सामन्यामध्ये विजयी ठरेल. तसेच आविष्कार घोसाळकर ते सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांनी कृपया इथं व्लॉग बनवायचा आहे थोड्या वेळानंतर घेऊन. इथे मात्र थोडासा चुकतोय का काय पाहूया. लास्ट पॉईंटची आवश्यकतेला पॉईंट घ्यावे लागतील आणि मंडणगड संघाला सुद्धा 2 पॉईंट कारण की बांदखोडा संघ जर या सामन्यामध्ये हरतोय तर कदाचित बाहेर जावं लागेल, पण मंडणगड संघ जर हरतोय तर आणखी एक चान्स असेल. बघायला गेलो ना तरी रोमांचक आपल्याला सामना, दोन्ही संघाला इथे झुजावं लागेल, चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दाखवावं लागेल. आता मात्र 1 पॉईंट असेल तो बांदखोड मंडणगड संघाकडे. इथे मात्र मंडणगड संघामध्ये पॉईंट टेबलमध्ये वरती पोहोचेल. मंडणगड संघ 25 झालेले आहे. त्याचे पॉईंट पाहायला गेले तर मंडणगड संघाला 1 पॉईंटची आवश्यकता असेल. मंडणगड संघ लास्ट टू गो असेल, लास्ट 1 टू गो. आता जर मंडणगड संघाला जर पॉईंट येतो तर मात्र या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ मंडणगड संघ ठरेल आणि जर बांदखोडा संघामध्ये येतो तो परत एकदा बेस्ट ऑफ 2 असेल. पंच सांगतात हा मात्र इन असल्यामुळे हा पॉईंट मात्र बांदखोडा संघाकडे फिरेल. परत एकदा 2 पॉईंट घ्यावे लागतील बांदखोडा संघाला. चला आता मात्र मंडणगड संघाकडे पॉईंटर आलेलाच आहे, पण 2 पॉईंट आणखी घ्यावे लागतील तर माझ्या सामन्यामध्ये विजयी ठरेल मंडणगड संघ बेस्ट ऑफ 2 असल्यामुळे. इथे मात्र स्पाइक करण्याचा प्रयत्न असेल, रियान उडण्याचा तो प्रयत्न होता पण काय कदाचित थोडासा बॉल चुकला, थोडासा पासिंग चुकलेला आहे. इथं सुद्धा इथं आता सर्व्हिस चांगली मारावी लागेल कारण की लास्ट पॉईंटची आवश्यकता आहे मंडणगड संघाला. लास्ट पॉईंटची आवश्यकता असेल. इथे मात्र बेस्ट ऑफ 2चा चांगल्या प्रकारे रोमांचक आपल्याला सामना पाहायला भेटतो की अटी लास्ट पर्यंत आपल्याला झुजावं लागतं ना, तोच आपल्याला पाहायला भेटतो. इथे मात्र लागेल कारण की बोलताना माणसाही डासलेल्या घरांची नाही. इतिहासच घडवावा लागेल. पाहू या सामन्यात कोणता संघ इतिहास घडवतोय. नाद करती का हॉटेल. चला आता मात्र 1 पॉईंट, आता मध्ये 2 पॉईंट घ्यावे लागतील मंडणगड संघाला. आता चलो
पुढचा प्रवीण सप्लायचा प्रयत्न इथे मात्र शॉट आणि तसंच सन्मान करायला सांगतो की इम्रानजी बोधवाना विनंती करतो की फरहान पोशिकाचा सन्मान करायचा आहे. चला हॅलो सर